मंगेश शिंदे आणि चेतन शिंदे यांचं या ठिकाणी आगमन. हा, त्यांच्याकडून पारितोषिक आलंय. विकेट हॅट्रिक जर साध्य केली भोकरपाडा टीमच्या गोलंदाजानं तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज रितेश आगिवले. पहिला चेंडू वेगावरती स्वार झाला. चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षकाचा वेध. पहिला चेंडू या ठिकाणी डॉट बॉल येतोय. अष्टविनायक क्रिकेट संघ मोहोपाडा आयोजित तिरंगा चषक 2026चं हे दिमागदार देखणं आयोजन. एक दिवशी ही स्पर्धा डे नाईट असं फॉर्मॅट आहे या स्पर्धेचं आणि या डे नाईटच्या स्पर्धेमध्ये जबरदस्त आयोजन आणि खूप चांगलं नियोजन या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आलंय. त्या सर्व आयोजकांना आपण धन्यवाद या स्पर्धेच्या माध्यमातून देऊ. मॅचला या ठिकाणी सुरुवात होती. लक्ष्य वडगाव आणि त्यांच्या विरोधात अन्वी आस्था 11 भोकरपाडा. बॉल तयार. दुसरा चेंडू ऑन साइड मध्ये मारायचा होता परंतु त्या ठिकाणी बॅट अँड बॉलचा संपर्क चांगला झाला नाही. डॉट बॉल येईल. 500वा चेंडू या स्पर्धेमधील टाकणार रितेश आगिवले. एक चांगला गोलंदाज आहे. या टीमचा प्रामुख्याचा हा गोलंदाज. पॉवर प्लेचं पहिलं षटक कित्येक मैदानावरती चांगलं टाकत असताना आपण या गोलंदाजाला पाहिलंय. फटका पसलाय हवेमध्ये. 500वा चेंडू आणि 500व्या चेंडू मधून आपण पाहतो या स्पर्धेमधील 500वा चेंडू टाकत असताना महत्वाची विकेट प्राप्त केली. पहिला मोठा धक्का मिळतोय बॅटिंग करत असताना लक्ष वडगाव टीमला ऋषी गडगेच्या स्वरूप. तर या स्क्वॉडमध्ये आपण पाहिलं ना, हा भोकरपाडा संघ ज्यांनी नव्यानं उभारला, सुरुवातीला या संघानं भरपूर स्ट्रगल केला, संघर्ष केला आणि त्यावेळेला जर खऱ्या अर्थानं या संघाला धरून मी तर म्हणेन एकत्र कोणी केला असेल, कोणी या संघाला वरती आणलं असेल तर तो अरविंद शिंदे. आणि आज तो मैदानावरती उतरलाय. मला वाटतं मंदार सासे बाहेर आहेत आणि अरविंद शिंदे मैदानावरती उतरलेत. ही फार अभिमानास्पद गोष्ट असेल भोकरपाडा टीमच्या खेळाडूंसाठी. हा, नक्कीच जुनं ते सुना असं म्हटलं जातं. मॅच मध्ये चांगली कामगिरी देखील त्यांच्या माध्यमातून केली जाईल. रितेश आगिलोच्या आघाडीचे 3 चेंडू, पहिले 2 चेंडू त्याने डॉट बॉल टाकले. तिसऱ्या चेंडूवरती त्यांनी महत्वाची विकेट या ठिकाणी प्राप्त केली आहे. परंतु उर्वरित येणाऱ्या चेंडूंमध्ये देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल. योगेश पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. त्याच्या अगेन्स्ट हा चेंडू आपण पाहिला. ऑप्स्टिकच्या अतिरिक्त बाहेर वळण घेणारा हा चेंडू आणि पंचांना त्या ठिकाणी दर्शवलं इट इज द वाईट बॉल. पहिली अवंतरची धाव धावफलकावरती लागली जाते. धावफलकाचा श्री गणेशा धावा संख्येला ओपन करणं गरजेचं होतं आणि ती एक्स्ट्राच्या स्वरूपात ही पहिली धाव धावफलकावरती लागली जाते. लक्ष्य वडगाव आणि त्यांच्या विरोधात अन्वी आस्था 11 भोकरपाडा. आज चांगला स्ट्रोक क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा येतोय. हा चौकार. आणि त्यावेळेला आपण बघतोय लक्ष वडगाव या नावाची दहशत या संपूर्ण रसायनी विभागात होती. हे मैदान त्यांच्यासाठी नेहमीच लकी राहिलं आणि त्यामध्ये खेळणारा हा योगेश पाटील, जुना जाणता खेळाडू, आता सध्या स्थितीला संघ अडचणीत असताना मैदानावरती उतरला आणि त्यानं ठोकलाय एक बघण्यासारखा चौकार. हा, नक्कीच खूप चांगला उल्लेख या ठिकाणी अंकित यांनी केला. परंतु आपण पाहतो ना, जितकी आक्रमकता त्याच्या बॅटमधून येणाऱ्या धावांमधून पटक्यांमधून आपण पाहतो ना, तितका संयमी, तो शांत आणि संयमी तो खेळाडू आहे आणि चांगली कामगिरी त्याने कित्येक मैदानावरती केली आहे.
लाईव्ह लॉट्सला खरं तर निखिल बाबर आपण त्यावेळेचा उल्लेख केला की जुने खेळाडू जुन्या नावाचे संघ ज्या वेळेला मैदानावरती उतरतात आपल्यालाही आनंद वाटतो आणि त्यांचा खेळ त्यांनी त्यावेळेला केलेला खेळ हे बघता आपल्याला पुन्हा तोच खेळ होईल ही अपेक्षा असेल तसा खेळतोय मैदानावरती योगेश पाटील. बॉल तयार आहे. जिगरबाज युवा खेळाडूंसाठी आव्हान, परंतु आपण पाहतोय की या चेंडूवरती कमबॅक केलं. एक धाव जरूर या चेंडूवरती मिळेल आणि या एकेरी धावेच्या मदतीनं 10 पलक जाऊन पोहोचेल. ते 1-7 ही स्थिती आहे ती लक्ष वडगाव या टीमची. मॅच मध्ये आपण पाहतो टॉस या ठिकाणी जिंकलं ते भोकरपाडा टीमनं फिल्डिंग करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय. आतापर्यंत निर्णय अगदी सफल ठरलाय. पहिल्या षटकामध्ये 1 विकेट प्राप्त केली गोलंदाज रितेश आगिवलेनं आणि तदनंतर आपण पाहतो की आतापर्यंत आपण पाहतो लक्ष वडगाव जाऊन पोहोचलाय तो 7 या धावसंख्येवरती. या षटकातील पॉवर प्लेचे पहिल्या षटकातील आता शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज तयार. रितेश बॉलिंग ट्रॅक वरती. लिडिंग एज आणि झेल ड्रॉप. झेल ड्रॉप त्या ठिकाणी झाला आणि 17वा झेल या ठिकाणी ड्रॉप होतोय. कॅच घेतली पाहिजे होती. धावा जरी कमी असल्या तरी योगेश पाटीलला त्या ठिकाणी जीवनदान दिलं जात आहे. आकाशला त्या ठिकाणी जीवनदान दिलं जात आहे. एक चांगला फलंदाज आहे. जिगरबाज युवा खेळाडू. अलीकडच्या 3-4 वर्षामध्ये आपल्या नावाची एक वेगळी छाप या खेळाडूंना निर्माण केली आहे. परंतु सध्याच्या घडीला फॉर्मसाठी तो झगडतोय. जबरदस्त बॅटिंग त्याची कित्येक मैदानावरती आपण पाहिली. एका मॅच मध्ये 50-50 धावा देखील जमवण्याची ताकद या खेळाडूकडे आहे. असा हा जिगरबाज युवा खेळाडू आणि त्याला जीवनदान त्या ठिकाणी कितपत महागडं ठरेल हे पाहणं गरजेचं असणार आहे. वडगाव टीमसाठी खरं तर शुभेच्छा आलेल्या आहेत. या ठिकाणी आपण बघतोय अभि 11चे पुरस्कर्ते वासुदेव जाधव यांनी वडगाव टीमला शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांचं स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. त्याचबरोबरीने आपट्याचे आमचे सुजल दिघे त्यांनी सुद्धा या स्पर्धेला त्यांनी सांगितलं की खूप चांगलं आयोजन आहे. तिरंगा ट्रॉफी आणि ही ट्रॉफी आता उंच शिखरावरती जात असताना बरेच जण स्टार टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह बघतात. त्या सगळ्यांचं आपण स्वागत करूयात तिरंगा ट्रॉफी 2026 मध्ये. चंद्रशेखर म्हात्रे खरं तर आपण बघतोय की चंदू म्हात्रे एक जबरदस्त गोलंदाज त्यांनी सुद्धा या वडगाव टीमला शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांचंही स्वागत तिरंगा ट्रॉफी 2026च्या माध्यमातून. भरपूर चांगल्या शुभेच्छा या ठिकाणी येत आहेत. स्टार टेनिस क्रिकेट .in माध्यमातून जे घर बसले या स्पर्धेला एन्जॉय करतायत त्या सर्व गोडगुणी प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. बॉलिंग ट्रॅकवरती येतोय प्रणित पाटील. एक ग्रेट ऑलराऊंडर आणि पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेचायचा होता परंतु फटका फसला. कॉटन बॉलची संधी निर्माण झाली आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये त्या ठिकाणी झेलला कॅरी केलं ते गोलंदाज प्रणित पाटील या गोलंदाजांना आणि मोठा आदरा मिळतोय तो लक्ष वडगाव. लगातार 3 विकेट जर का आल्या तर सनी मंडप डेकोरेटरचे मंगेश शेठ शिंदे आणि चेतन शिंदे यांच्याकडून 1000 रुपयाचे कॅश प्राईज भोकरपाडा टीमच्या गोलंदाजांना दिला जाईल आणि इथून पुढे जर का अशा विकेट आल्या तर मॅच एकतर्फी होताना पाहायला मिळेल. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सुरू असलेला सामना भोकरपाडा आणि त्यांच्या विरोधात लक्ष वडगाव असा सामना आपण मैदानावरती बघतो आणि हे सामना जर का चांगला व्हायचा असेल ना सर्वप्रथम मैदानावरती चांगली भागीदारी होणं फार गरजेचं आहे. भागीदारी शिवाय मित्र म्हणजे हा झटपट क्रिकेट आहे. झटपट क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं अटॅकिंग इज बेस्ट डिफेन्स. तुमची आक्रमकता या मॅच मध्ये तुम्हाला अगदी पुढे संघर्ष करण्यासाठी जागा निर्माण करेल परंतु ते मोठे फटके येऊच देत नाहीयेत. प्रणित पाटील एक चांगला ऑलराऊंडर एक ग्रेट ऑलराऊंडर म्हणून आपण ज्याच्याकडे पाहत आलोय. जबरदस्त बॅटिंग तितकीच चांगली गोलंदाजी त्याच्याकडून देखील होत आली आहे भोकरपाडा टीमसाठी. परंतु सध्याच्या घडीला पहिल्या चेंडूवरती त्यांनी महत्वाची विकेट प्राप्त केली आहे. बॉल तयार. गॅप मध्ये हा चेंडू येतोय. 1 बाउन्स 4 धावांकरिता आणि या चौकाराच्या बरोबरीने धावफलक पोहोचले 11 या धावसंख्येवरती. चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल
ते 11 या धावसंख्येवरती 2-11. लक्ष वडगाव टीमची स्थिती, परंतु काय फटका खेचला होता आपलातून, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. जेलला कॅरी केलं ते विशाल पाटील या क्षेत्ररक्षकानं, आणि हा तिसरा मोठा आदरा मिळेल लक्ष वडगाव या टीमला. एक दिवसापूर्वी जर आपण पाहिलं ना तर याच ठिकाणी मैत्री चषक डे नाईटची स्पर्धा होती. त्या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती आकाश केदार यांनी त्यांच्या संघानं. पहिल्या मॅच मध्ये त्यांनी आई गावदेवी खरसुंडी टीमला पराभूत केलं होतं. याच मैदानावरती शेवटच्या चेंडूपर्यंत तो सामना गेला होता. एक मध्ये 5 ची गरज असताना त्या धावा दिल्या नव्हत्या, आणि त्याचाच विचार करता आता या मॅच मध्ये तशी बॅटिंग करावी लागेल. आकाशला जास्त काल स्ट्राईक वरती आणणं गरजेचं असेल तर धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळतील. अजिंक्य भोकरपाडा टीमकडे गोलंदाज अगदी भेदक आहेत आणि त्याचा विचार करून प्रत्येक चेंडू तुम्हाला खराब येईल असं नाही. जर का चेंडू खराब नसेल ना, तुम्ही स्वतःची गुणवत्ता सादर करा, फुटवर्कचा वापर करा, टायमिंग प्रॉपर करा, चांगल्या चेंडूला खराब बनवा आणि मग त्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न करा, तुम्ही सफल व्हाल. जर का चेंडू चांगले असतील ना, सिंगल डबल्स भागीदारी कशी होईल, धावफलक कसा हलता राहील याकडे सुद्धा लक्ष केंद्रित करावं लागेल ते बॅटिंग करणाऱ्या लक्ष वडगाव टीमच्या फलंदाजांना. हा नक्कीच आपण पाहतो ना की भोकरपाडा संघ हा व्यावसायिक संघ आहे. प्रत्येक चेंडू तो मोजून मापून तोलून सोन्याच्या भावात तो टाकतोय. मोठा पटका खेचायचा होता, बॅट अँड बॉलचा संपर्कच करू दिला नाही, फिंगर रोल केले होते गोलंदाज प्रणित पाटील या गोलंदाजानं, आणि डॉट बॉल या ठिकाणी येईल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं थोडासा बाहेरच्या दिशेमध्ये चेंडूनं वलन घेतलं. चेंडू पडल्यानंतर आहे ना फिंगर आपण पाहिला चेंडू टाकण्या अगोदर फिंगर रोल केला आणि तदनंतर वळण देणारा हा चेंडू. यावेळेस डोपे टेकलेत, फटका डीप स्क्वेअर लेगच्या अगदी जवळ, सीमारेषेच्या जवळ झेलला त्या ठिकाणी पकडलं जात आहे, आणि महत्वाची विकेट फलंदाज प्रियतोष गडगे या चेंडूवरती होतोय बाद. फलंदाज रणजित पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इनॅट नंबर 6 6व्या क्रमांकावरचा हा फलंदाज. थोडी दयनीय अवस्था, थोडासा नाजूक परिस्थितीमध्ये अडकलाय लक्ष वडगाव हा संघ, परंतु याच संकटातून संकटमोचक बनेल का रणजित, जो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय रणजित पाटील. त्याला आता विचार करणारी फलंदाजी त्याला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. शांत दिमाग ठेवून आक्रमण त्याला करावं लागेल, परंतु जर आक्रमण झालं तरच धावा येतील. फटका यावेळेस देखील फसलाय. पुन्हा एकदा कॉटन बॉलची संधी. गोलंदाज प्रणित चांगली गोलंदाजी करतोय. 4 विकेट त्याने आतापर्यंत 5 चेंडूची पैकी करून झाली आहे. 4 विकेट त्याने प्राप्त केल्या आहेत आणि जबरदस्त कामगिरी करत हा षटक संपलंय आणि केवळ 4च धावा त्याने या ठिकाणी खर्च केल्यात. महत्वपूर्ण 4 विकेट देखील त्याने या षटकामध्ये प्राप्त केल्या. षटक क्रमांक 2 या ठिकाणी कंप्लीट झालं. पहिल्या षटकामध्ये 7 धावा देत 1 विकेट प्राप्त केली होती. ती गोलंदाज रितेश आगिवले या गोलंदाजाने, आणि जशी दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली असं वाटलं होतं की धावा येतील. पहिल्या षटकामध्ये नाही आल्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये येतील अशी आशा होती लक्ष वडगाव टीमच्या पाठीराख्यांना, परंतु त्या अपेक्षा अगदी भंग होत आहेत. आता दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केल्या केवळ 4. प्रणित पाटीलनं 4 महत्वपूर्ण विकेट त्याने प्राप्त केल्या आणि एकूणच धावफलक जाऊन पोहोचेल ते 5-11 ही स्थिती आहे लक्ष वडगाव टीमची. 5 फलंदाज बाद 11 धावा आहेत धावफलकावरती. या दरम्यान आपण बघतोय गोलंदाजीला आलाय तो गोलंदाज आधी पाटील, आणि त्याच्यासाठी पर विकेटला 200 रुपयाचं कॅश प्राईज असेल. विकेट हॅट्रिक जर का घेतली तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज. मैत्री ट्रॉफीचे एक जबरदस्त आयोजक सनीश शिंदे यांच्याकडून ते पारितोषिक देण्यात जाईल. अजिंक्य, खरं तर तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी प्रत्येकी 200-200चं कॅश प्राईज सनी शिंदे यांच्याकडून आलेलं आहे. त्यांना आपण धन्यवाद व्यक्त करूयात. आणि आधी पाटीलच्या पर विकेटला
200चं कॅश प्राईज आणि विकेट हॅट्रिकला असेल 1000 रुपयाचं कॅश प्राईज. हा पारितोषिकं लावली पाहिजेत, प्रोत्साहन वाढवलं जात आहे, प्रोत्साहित केलं जात आहे खेळाडूंना. पुन्हा एकदा सनी शिंदे यांचे आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. सागर कीपर कोण आहे? सागर आहे ना, सागर पाटील ना, सागर पाटील कडून त्या ठिकाणी आपण चुकी पाहतोय आणि तदनंतर चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धाबींसाठी चौकार. चौकार आला. आदी पाटीलला वेग आहे. डावखुर हाताचा हा फलंदाज आणि डावखुर हाताचा हा गोलंदाज. चांगली गोलंदाजी आता इथून पुढे आदी पाटीलला करावी लागेल. पॅडल स्वीपचा फटका खेचायचा होता, परंतु त्या ठिकाणी बॅट अँड बॉलचा चांगला संपर्क होत नाहीये. पुन्हा एकदा सिंगलला प्राधान्य. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल. ते 16 या धावसंख्येवरती. 5-16 लो स्कोरिंग मॅच की आता इथून पुढे आक्रमणाला सुरुवात. नवीन फलंदाज प्रणित म्हात्रे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्या चेंडूला तो फेस करतोय. अजूनही 10 चेंडू बाकी आहेत. या अगोदर आपण पाहिलं बातान आणि त्यांच्या विरोधात मोपाडावाडी या 2 संघादरम्यान अलीकडच्या 3 षटकामध्ये धावाच नव्हत्या. तदनंतर जसे 4थ्या षटकाला सुरुवात झाली 3च बॉलमध्ये फलंदाजानं खऱ्या अर्थानं 16 धावा मिळवल्या आणि तिथून धावसंख्येला आकार मिळालं होतं. एक फायटिंग टोटल तिथे उभं केलं होतं बातान टीमनं. तशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. परंतु आदी पाटील हा चेंडू या ठिकाणी व्हाईट बॉल टाकतोय. व्हाईटच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल. ते 17 या धावसंख्येवरती. 17 धावा धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आधी तयार आहे. हॅमर स्टाईलनं या पटक्याला खेचलंय. डीप मिडविकेट आणि अगदी डीप स्क्वेअर लेगच्या मधोमध चांगलं क्षेत्ररक्षण देखील होत आहे. या अगोदर अंकितने देखील उल्लेख केला की क्रिकेट म्हटलं तर 11 खेळाडूंनी मिळून खेळला जाणारा हा खेळ आहे आणि या खेळामध्ये जितकी तुमची एकी असेल ना तितकं तुम्हाला घवघवीत यश तुम्ही प्राप्त करू शकता आणि त्याचंच ज्वलंत उदाहरण दाखवतायत. खऱ्या अर्थाने हे भोकरपाडा टीमचे सगळे जिगरबाज युवा खेळाडू एकत्रित येऊन हा संघ त्यांनी त्या ठिकाणी उभा केलाय. पुन्हा एकदा हा चांगला फटका समोरच्या दिशेमध्ये बी शेप मध्ये. विशाल पाटील त्या ठिकाणी आहेत. चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी धाव मिळेल. एक एकेरी धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 19 या धावसंख्येवरती. कॅश प्राईज आता वाढलेला आहे. मंगेश शेठ शिंदे आणि चेतन शिंदे यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल आणि पर विकेटला 200चं कॅश प्राईज असेल. सनी शिंदे यांच्याकडून 1000 आणि पर विकेटला 200. सनी शिंदे देखील पारितोषिक लावत आहेत. तिकडून त्यांचे पिताश्री मंगेश शिंदे सनी मंडप डेकोरेटरचे ते प्रोप्रायटर आहेत आणि आपण पाहिलं या अगोदर त्यांचं आयोजन दमदार आयोजन त्यांनी देखील या ठिकाणी केलं होतं आणि ते पारितोषिक लावतायत. ज्याचं मागचं कारण की भोकरपाडा संघ इथून चांगली कामगिरी करेल त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी ते पारितोषिक लावतायत. परंतु हा चौकार येतो आणि चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 23 या धावसंख्येवरती. या षटकामध्ये धावा आल्यात. या षटकामध्ये धावा येताना आपण पाहतोय आतापर्यंत 12 धावा खर्च केल्यात ते गोलंदाज आदी पाटीलनं. 12 धावा आदी पाटीलनं खर्च केलेले आहेत. 23 धावा आहेत धावफलकावरती. अजिंक्य किमान 40 पर्यंत पोहोचला ना लक्ष्य वडगाव संघ तर त्यांनाही संधी असेल दुसऱ्या सत्रामध्ये संघर्ष करण्याची. संघर्ष करण्यासाठीच जागा निर्माण करतील का. परंतु यावेळेस फटका फसला हवेमध्ये. आदी पाटील चेंडूच्या खाली आला. महत्वाची विकेट शेवटच्या चेंडूवरती त्याने प्राप्त केली आणि आता येणारे 6 चेंडू आहेत ना अंकित आकाश केदारीला फेस करणं गरजेचं असेल. सलामीला आलेला फलंदाज आहे. दीर्घकाळ तो खेळपट्टीवरती राहिला आहे. मोठ्या फटक्यांपासून त्यालाही वंचित ठेवले. चला मैदानावरती पाणी घेऊन जायचंय. मैदानावरती पाण्याची पूर्तता करावी. अजिंक्य या दरम्यान आपण बघतोय साईराज सिक्युरिटीचे सर्वा नंदुशेठ झिंजोरे यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांना आपण विनंती करूयात की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. खरोखर नंदुशेठ झिंजोरे यांचं कौतुक करावं ना तितकं कमी. अभिमानास्पद गरिबीमधून दिवस काढत
आज त्यांनी स्वतःचा व्यवसाय उभा केला आणि तो व्यवसाय म्हणजेच साईराज सिक्युरिटी. खऱ्या अर्थानं ऑल रसायने असेल, तलोजा MIDC असेल, बऱ्याच विविध कार्यक्रमात मला वाटतं आता नुकताच पिल्ले कॉलेजला इव्हेंट झाला आणि त्या अगोदर फेस्टिवलसुद्धा झाला आणि त्यांचाच सिक्युरिटी गार्ड त्या ठिकाणी होता. नंदुशेठ झिंजोरे यांना आम्ही विनंती करतोय की आपण यावं मुख्य व्यासपीठावरती. आपलं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा आहेत त्या धावफलकावरती. शेवटचं षटक असेल या सत्रातील बाकी. हा, नक्कीच शेवटचं षटक या ठिकाणी बाकी आहे. इथून जरी धाबा जमवलं तरी एक चांगलं टोटल उभं करू शकेल लक्ष वडगाव हा संघ. परंतु खानावले ग्रामपंचायतीचे उपसरपंच निखिल पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. ते गोलंदाज प्रणित पाटील या गोलंदाजासाठी ज्यानं 4 विकेट घेत केवळ 4 धावा त्याने त्या ठिकाणी खर्च केल्या. त्याच्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. हा, हर्षल दपके यांच्याकडून आपण पाहतोय लगातारचे जर 3 षटकार मारले अक्षयनं तर 1000 रुपयाचा 3000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. नंदू जिंजोरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. साईराज सिक्युरिटीचे ते प्रोप्रायटर आहेत आणि विविध क्षेत्रामध्ये आपण पाहतो ना, मग कुठे लग्न असेल, कुठे वाढदिवस असेल, त्यापेक्षाही मोठे कुठे इव्हेंट्स असतील त्या ठिकाणी त्यांचे बॉडीगार्ड, त्यांची सिक्युरिटी आपण पाहत असतो. आणि सिक्युरिटी म्हणजे प्रत्येकाला पाठिंबा देणारं सुरक्षा रक्षक म्हणून आपण ज्यांना पाहतो आणि त्यांचे ती साईराज सिक्युरिटी आपण त्या ठिकाणी पाहतो. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. अजिंक्य खरं तर त्यांना अगदी आम्ही जवळून बघत आलोय. खूप स्ट्रगल आपल्या आयुष्यात त्यांनी केला पण अखेर त्यांनी हा निर्णय घेतला की स्वतःचा व्यवसायच आपल्याला या ठिकाणी तारू शकतो. आणि आपण बघतोय नंदू झिंजोरे हे व्यक्तिमत्व या मंचावरती आपण त्यांना बघू शकाल. त्यांचं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. पण इथे काय घडलं याचसाठी या मैदानाची खरी ओळख आहे. असं वाटलं होतं झेल ड्रॉप नंतर चेंडू जाईल पण अखेर जे मैदानामध्ये श्वान होते त्यांना कुठेतरी चेंडू आडला आणि जे नशीब होते ना ते सुद्धा आता बंद झालेत की काय अशी शंका निर्माण झाली लक्ष वडगाव या टीमसाठी. पंच धाव घेतली का? पंच किती धावा? हा, रन्स घेतली नाही कारण आकाश केदरीला स्ट्राईक हवी आहे. स्वतःवरती त्यानं विश्वास या ठिकाणी दाखवलाय. हा, बॉल तयार. पुन्हा एकदा स्लोअर बॉल गती काढून घेतली होती चेंडूतली. चेंज ऑफ पिचचा हा चेंडू डॉट बॉल येतोय. पहिला चेंडू डॉट आला त्यानंतर पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी डॉट बॉल टाकतोय गोलंदाज यश पाटील. यश पाटील या मोसमामध्ये बराचसा भरात आहे. हा छोटा कच्चा खेळाडू परंतु दमदार त्याची बॅटिंग आम्ही कित्येक मैदानावरती पाहिले. एकतर्फी सामने त्यांनी देखील जिंकून दिलेत. पूर्वी प्रणित पाटील त्यानंतर आदी पाटील हे सलामीला जायचे परंतु आता अग्र क्रमांकावरती बॅटिंग करत असताना आपण यश पाटीलला पाहतोय. परंतु त्याच्यावरती स्टँड अँड डिस्पॅचचा हा फटका. बॉल जाईल डीप मिड विकेट. सीमारेषा क्लिअर करत 6 धाब्यांसाठी षटकार. नवीन येणाऱ्या प्रेक्षकांसाठी आपण पाहतोय लक्ष वडगाव आणि अन्वी आस्था 11 बोकरपाडा या 2 संघादरम्यान चालू असणारी ही लढत. टॉस जिंकलं ते बोकरपाडा टीमनं फिल्डिंग करण्याचा निर्णय आणि फिल्डिंग करत असताना पहिल्या 3 षटकामध्ये केवळ आपण पाहतोय की 23 धावा होत्या आणि त्यानंतर या षटकामध्ये सुरुवात चांगली केली. सुरुवात मित्रांनो चांगली केली होती गोलंदाज यश पाटील या गोलंदाजाने परंतु त्यानंतर लगातारचे 2 षटकार ठोकतोय. फलंदाज आकाश केदारीच्या बॅटमधून येत आहेत लगातारचे 2 षटकार. अजिंक्य खरं तर याचसाठी हा फलंदाज ओळखला जातो. हा चेंडू खराब नव्हता पण त्याने या चेंडूला खराब बनवलं. त्याचा फुटवर्क, मनगटी ताकद, चेंडूची प्रतीक्षा केली आणि डान्सिंग डाऊनचं क्रिकेट त्यानं दाखवलं. एक पाऊल पुढे सरसावत त्यानं झडप टाकली चेंडूवर, त्याने ठोकलाय स्ट्रेट हिटला एक दर्जेदार षटकार. हा षटकार येत आहेत लगातारचे 2. 10 पलक जाऊन पोहोचेल ते 35. तिसरा आला तर 3000. तिसरा षटकार जर का आला तर जे दपके साहेब आहेत त्यांच्याकडून
अक्षय पाटीलला होते, अक्षयसाठी होते. आकाश केदारीने 2 लगावले, तिथे माफी असावी. पण कोणी मारू देत, धाबा येणं गरजेचं होतं आणि अखेर ते काम करतोय मैदानावरती आकाश केदारी. आणि पुन्हा एकदा चांगला फटका, परंतु यावेळेस एलिव्हेशन नव्हतं. फलंदाज आकाश केदारी नावाचं वादळ त्या ठिकाणी आता शांत होत आहे. 4 बॉलमध्ये आतापर्यंत 12 खर्ची केल्या, 5 चेंडूमध्ये 12 खर्ची केल्या गोलंदाज यश पाटील या गोलंदाजानं. आणि आता 5व्या चेंडूवरती त्याला यश मिळालं जात आहे. 10 फलक स्थिरावेल ते 35 या धावसंख्येवरती. 7 बाद 35 ही स्थिती आहे ती लक्ष वडगाव या टीमची. अजिंक्य खरं तर आपण बघतोय बेस्ट फिल्डर यासाठी स्पोर्ट्स शूज आकाश केदारी महत्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. टॉप 3 मध्ये जे 3 संघ येतील त्यांचा जो 12वा खेळाडू असेल त्यासाठी शूज देण्यात आलेले आहेत. राज शूज चे मालक त्यांना आपण खरोखर धन्यवाद देऊयात की खूप चांगला निर्णय त्यांनी घेतला. कधी कधी जे खेळतात त्यांनाच बरंच काही मिळतं, पण जो त्यांची नावं सांगायला असतो ना तो रिकाम्या हाती घरी जातो. आणि अखेर जे 3 संघ पुढे येतील त्यांचा जो 12वा खेळाडू असेल त्यासाठी शूज देण्यात येतील राज शूज यांच्याकडून. त्यांचं आपण विशेष कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात. यानंतरची मॅच असेल जितू आई जिते बी आणि त्यांच्या विरोधात असेल तलेगाव वाडी संघ. मी दोनही कॅप्टनला विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी यावं. हा नक्कीच. 10 फलकावरती धावा आहेत त्या 35 धावसंख्येवरती 10 फलक स्थिरावेल. षटक क्रमांक 14 देखील या ठिकाणी कंप्लीट झालं आणि आता धावसंख्येचा पाठलाग करायचा. येणारे 24 चेंडू आणि 36 धावसंख्येचा पाठलाग केला जाईल का हा प्रश्नाचं चिन्ह आहे. धावसंख्येचा पाठलाग होणं या मैदानावरती सोपं आहे. 65 धावा जमवल्या होत्या दुपारच्या सत्रामध्ये. स्वर्गीय नंदू प्रतीक नंदू 11 कराडे या टीमनं तलेगाव संघाच्या अगेन्स्ट 63 धावसंख्येचा पाठलाग त्यांनी केलं. जर 63 धावा चेस होऊ शकतील तर 36 धावा सहजरित्या होतील. परंतु क्रिकेटमध्ये कोणतंही आव्हान सोपं नसतं, कोणतंही आव्हान कठीण नसतं. जर तुमचे प्रयत्न चांगले असतील, असं म्हटलं तर जितना बडा संघर्ष उतनी बडी जीत. तुम्ही जर संघर्ष केला तर या धावा देखील वाचवू शकाल. चला या ठिकाणी तलेगाव वाडी टीमचे कॅप्टन आलेत. आम्ही जितू आई जिते या टीमच्या कॅप्टनला कॉल करतोय. आपण या ठिकाणी यावं. एक छोटासा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. नंदू जिंजोर यांचा सन्मान आपण करावा. खरं तर खरोखर याच्याकडे बघितल्यानंतर आम्हालाही गर्व वाटतो. गरीब परिस्थितीतून भरपूर दिवस काढले, भरपूर संघर्ष केला आणि आज अखेर त्यांनी स्वतःची साईराज सिक्युरिटी खुली केली आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या मंचावरती होत असताना मी कॅमेरामॅनला विनंती करेन की नक्कीच आपण व्यासपीठावरती लक्ष केंद्रित करायचे. तिरंगा ट्रॉफीचे शानदार पर्व, दिवस रात्रीची स्पर्धा, दिवसाचा खेळ संपन्न झालेला आहेच. रात्रीमध्ये आता आपण प्रवेश केला. सगळ्यांचं पुनश्च स्वागत असेल आणि या स्पर्धेच्या दरम्यान साईराज सिक्युरिटीचे प्रोप्रायटर नंदू झिंजोरे आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी होत असताना जितू आई जिते बी संघाचे कॅप्टन आलेत. तलेगाव वाडी संघाचे कॅप्टन आलेले आहेत. टॉस त्या ठिकाणी केला जाईल. संतोष दादा मांडे यांनी पुरस्कृत केलेला अनन्या इंटरप्राइजेस तलेगाव वाडी या संघ इथून पुढे खेळताना पाहायला मिळेल आणि त्यांना आव्हान असेल जितू आई जिते बी या संघाचं. हा नक्कीच. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण या ठिकाणी कॉल करतोय. परंतु या ठिकाणी जे खेळाडू कक्ष आहे ना त्या खेळाडू कक्षाच्या ज्या चेअर आहेत, ज्या खुर्च्या आहेत त्या ठिकाणी फक्त खेळाडूच बसतील. त्याच्या व्यतिरिक्त कोणीही बसणार नाही. आयोजकांच्या माध्यमातून ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. डाव्या बाजूवरती कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला खेळाडू कक्ष आहे, खालीच तिथे फक्त खेळाडू बसतील. हा, जेणेकरून जो टॉस बॉक्स आहे ना, प्रेझेंटेशन बॉक्स, त्याच्या समोरचा एरिया खाली होईल आणि अगदी आपलंही काम सुकर होईल. त्यामुळे जो अगोदरचा कॉमेंट्री बॉक्स होता ना त्या ठिकाणी तो खेळाडू कक्ष देण्यात येईल. याची दक्षता घ्या. कोणताही प्रेक्षक
त्या ठिकाणी बसणार नाही, तो खेळाडू कक्ष फक्त त्या ठिकाणी असेल अशी सूचना आम्ही आयोजकांच्या वतीनं तुम्हाला देतोय. आणि टॉस करण्याची विनंती आदरणीय विशाल झावरे साहेब आपणास करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी करायचा आहे. जितो आई जिते बी आणि त्यांच्या विरोधात अनन्या एंटरप्राइजेस संतोषदादा मांडे यांनी पुरस्कृत केलेला हा तलेगावाडी संघ. चोवीस चेंडू आणि 36 धावसंख्येचं टार्गेट सेट केलंय लक्ष वडगाव या टीमनं. 24 मध्ये आता 36 धावसंख्येचा पाठलाग केलं जाईल की नाही त्यासाठी मॅचला या ठिकाणी होते सुरुवात. सागर जावरे आदर्श मित्रमंडळ अध्यक्ष त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. अजिंक्य या ठिकाणी प्रत्येक षटकारासाठी 200चं कॅश प्राइज आदी पाटील साठी असेल आणि विकेट खरं तर लगातार 3 षटकार आले तर 1,500 रुपयाचं कॅश प्राइज चेतन शिंदे आणि मंगेश शेठ शिंदे यांच्या माध्यमातून दिलं जाईल. मॅच चांगली होईल यात बिलकुल शंका नाही. येणारे 24 चेंडू 36 धावसंख्येची गरज. ऑन स्ट्राईक वरती आहे प्रणित पाटील आणि आदी पाटील सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आपण त्या ठिकाणी पाहतोय. पहिल्याच बॉलवरती गगनभेदी हा फटका परंतु एलिव्हेशन नाहीये. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आकाश केदारी खराब करतोय. झेल ड्रॉप झालं. पहिल्याच चेंडूवरती नामी संधी होती. महत्वाची विकेट या ठिकाणी प्राप्त करता आली असती परंतु ती संधी गमावली आहे. अजिंक्य ही फार मोठी चूक असू शकते या मॅच मध्ये. ज्या आकाश केदारीनं 2 षटकार लगावत गोलंदाजांना संघर्ष करण्याची संधी दिली ना त्याच खेळाडूकडून ही अपेक्षा नव्हती. आणि अगोदरच्या मॅच मध्ये सगळ्यांनीच पाहिलं प्रशांत पवारला दिलेलं जीवनदान आणि एक हाती सामना त्यानं फिरवला एकता मोपाडवाडी या टीमसाठी. इथे सोपा झेल ड्रॉप झाला. सातत्यानं आपण उल्लेख करतो कॅचेस विन द मॅचेस. दडपणात गेला आकाश केदारीने हा झेल सुटल्यानंतर. आता महत्वाचा अडसर जो होता ना प्रणित पाटील तो कर्दनकाळ ठरू शकतो आगामी काळात फिल्डिंग करणाऱ्या लक्ष वडगाव या टीमसाठी. नक्कीच आपण पाहतोय की कॅचेस विन द मॅचेस पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ हे सातत्यपूर्व आपण सांगत असतो परंतु झेल ड्रॉप झालं. बराचसा अंतर कापत गेला होता आकाश केदारी त्या ठिकाणी. त्याचा बॅलन्स बिघडलं आणि त्यानंतर चेंडूवरला जी पकड करायची होती ना मजबूत ती झाली नाही आणि चेंडू हातामधून निसटला. सिपली लँड झाला आणि तिथून पुढे 3 धावा कंप्लीट केल्या पहिल्याच बॉलवरती. प्रणित पाटील आणि आदी पाटील या दोन्ही फलंदाजांना. आता ऑन स्ट्राईक वरती असेल आदी पाटील. आदित्य तयार आहे. लक्ष वडगाव अगदी याच गोलंदाजीसाठी जाणला जातो. धावा डिफेन्स करण्यासाठी जाणला जातो परंतु या मॅच मध्ये त्यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. आदी वर्सेस आदी असं बॅटल आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतं. आदी पाटीलचं आपण सातत्यानं नाव घेतो पण हा सुद्धा आदित्य पाटीलच आहे वडगावचा आणि तो सुद्धा चांगला गोलंदाज आहे. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. मागच्या बाजूला चेंडूला जरूर स्टॉप केलं. गुड फिल्डिंग म्हणता येईल. असं क्षेत्ररक्षण करावंच लागेल. धावा कमी आहेत आणि जर काही वाढवायच्या असतील ना तर क्षेत्ररक्षणाचा दर्जा तुम्हाला उंच करावा लागेल. तेच क्षेत्ररक्षण ज्यावेळी धावा तुम्हाला वाचवायच्या असतात त्यावेळी तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं होणं गरजेचं आहे. अन्यथा धावा वाचणारच नाही. गोलंदाज प्रयत्न करतील 100% योगदान देण्याचं परंतु क्षेत्ररक्षकांनी जर साथ दिली नाही तर जीवनदान मिळालेले फलंदाज आक्रमक करू शकतील परंतु आदी पाटील ची दांडी गुल केली जातीये. सांगतोय आदित्य पाटील हा गोलंदाज यू मिस आय विल डेफिनेटली हिट आणि फर्निचर डिस्ट्रॉय केलं. महत्वाची विकेट. डावकुळ हाताचा फलंदाज घातक आणि विस्फोटक फलंदाज आदी पाटील तंबूच्या आसनाला.
पण त्या अगोदर चेंडू दांडी गुल करून गेला होता आणि ही जी महत्वाची विकेट होती ना, हा मोठा धक्का आहे. 440 व्होल्टेजचा झटका आहे. मी तर नशीब बलवत तर म्हणेन भोकरपाडा टीमचा प्रणित पाटीलचा झेल सुटला, अन्यथा परिस्थिती सद्यस्थितीला बिकट होऊ शकली असती ती भोकरपाडा संघाची. लक्ष वडगाव सुरुवातीला त्यांनी लक्ष उभं केलंय खरं तर 36 या धावसंख्येचा, आणि आपण बघतोय या नावाची दहशत ज्याप्रमाणे राहिले ना, तसा खेळ आता बहरतोय तो या मैदानावरती. आपण पाहतोय की बऱ्याच वर्षानंतर पुन्हा एकदा हे नाव या आपल्याला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहतोय. पूर्वी दहशत होती या संघाची, परंतु तीच दहशत आता गोलंदाज आदित्य दाखवतोय. आदित्य पाटील ज्यानं आदी पाटीलला बाद केलं, आणि आता नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3 दीप पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. याच खेळाडूची आम्ही प्रशंसा केली होती. या सीझनमध्ये बराचसा बहरात हा खेळाडू आहे. धावा जमवताना आपण त्याला पाहिलंय. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर बॉल, त्याला पुल केलंय आणि पुल सक्सेसफुल ठरतंय. बॉल जाईल डीप मिड विकेट, सीमारेषा पलीकडे मारलेला दीप पाटीलच्या बॅट मधून येतोय हा षटकार. क्रमांकाचा हा फलंदाज, 18व्या क्रमांकाचा हा फलंदाज ज्यानं षटकारानं आपलं खातं ओपन केलंय. दीप पाटीलची आम्ही प्रशंसा केली, यश पाटीलची आम्ही प्रशंसा केली, परंतु दीप पाटील जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तेव्हा तेव्हा त्याची आक्रमकता, त्याच्यामध्ये दडलेली गुणवत्ता, त्यांनी स्पष्ट करणारी फटकेबाजी कित्येक मैदानावरती केलेली आहे. आणि त्याचंच उदाहरण त्याने या मैदानाच्या आतमध्ये दाखवलं. जणू काय पवेलियन मधूनच तो सेट होऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ठोकला त्याने षटकार डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे, परंतु 10 पलक जाऊन पोहोचेल ते 9 या अंकावरती. पाहिलं नाही चेंडूकडे, चेंडूची पारख केली नाही, आणि त्यानंतर यष्टीरक्षकाचा वेध घेणारा हा चेंडू अचूक टप्प्याची गोलंदाजी ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. चेंडू पडला, त्यानंतर थोडंसं वलन बाहेरच्या दिशेनं चेंडूनं घेतलं, आणि त्याच कारणानं दीपला या चेंडूला मारणं थोडंसं कठीण झालं. स्विंग अँड मिसचा हा चेंडू आपण त्या ठिकाणी पाहिला. बॉल तयार. सेन्सिबल क्रिकेट. एक धाव धोक्याची ठरली असती, परंतु फेकी चांगलं होणं गरजेचं होतं. एकेरी धाबेच्या मदतीनं 10 पलक जाऊन पोहोचेल ते 10 या धावसंख्येवरती. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 26 या धावसंख्येची. या दरम्यान प्रवीणदादा मालुसरे यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय, आणि त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेसाठी लागणारे जे चेंडू आहेत, जितके चेंडू या स्पर्धेसाठी लागतील ना, ते आम्हाला पुरवलेत आदरणीय प्रवीणदादा मालुसरे साहेब, आणि त्यांना मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतोय. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. प्रवीणदादा मालुसरे यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून, सागर जावरे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मयूर धुराव, त्याचबरोबरीने आदर्श मित्रमंडळ अध्यक्ष आहेत मयूर धुराव, यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल सागर जावरे साहेबांचा. शेवटच्या 18 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे ती 26 या धावसंख्येची. पारितोषिकामध्ये बदल करण्यात आलेला आहे. आता कोणत्याही फलंदाजाने जर षटकार लगावला तर पर षटकाराला 200 आणि लगातार 3 6 साठी 1,500 रुपयाचं कॅश प्राईज चेतन शिंदे आणि मंगेश शेठ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून फलंदाजांना देण्यात येईल. खरं तर अणवे आस्था यांच्या नावानं जय हनुमान भोकरपाडा संघ मैदानावरती धावांचा पाठलाग करतोय, पण वडगाव संघ सुद्धा कमी नाहीये. सुरुवातीला संघर्ष करत करत त्यांनी धावा उभारल्यात आणि त्यानंतर त्या जोरावरती आता लढतायत ते वडगाव टीमचे हे गोलंदाज. विशेषतः आदित्य पाटीलचं मी कौतुक करेन. आदी पाटीलला बाद करून या मॅच मध्ये त्याने समप्रमाणता निर्माण केले आणि त्यानं सांगितलंय की सहजासहजी आम्ही सुद्धा हा सामना सोडणार नाही आहोत. शेवटच्या 18 चेंडू 26 ची गरज.
हा फटका फसला हवेत. एक क्षेत्ररक्षक जजमेंट करतायत. पुन्हा एकदा झेल ड्रॉप होतोय असं वाटलं होतं दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये कॅरी होईल, पण तसं घडलंच नाही. सोपे झेल ड्रॉप होत आहेत आणि या मागचं कारण की विदाऊट सराव मैदानावरती भरपूर खेळाडू आता आपल्याला दिसून येत आहेत. रणजित सारखा मला वाटतं खेळाडू तो सुद्धा जुना जाणता खेळाडू, पण विदाऊट सराव तो मैदानावरती उतरलाय आणि चेंडूवरची जी नजर पूर्वी जी होती ना ती आता त्यांच्याकडे दिसून येत नाही आणि त्या कारणास्तव या प्रकाश झोतात क्षेत्ररक्षण करणं तितकंसं सोपं नाहीये. झेल ड्रॉप झालाय, सरावाचा अभाव या ठिकाणी दिसून येतोय. 17 चेंडू बाकी आहेत, 24 ची गरज. इथे हा स्ट्रोक सरळ बॅटनं खेचलाय. पुन्हा एकदा फटका फसलाय. एलिव्हेशन नाहीये, झेल कॅरी केला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता, खूप चांगला झेल त्या ठिकाणी कॅरी केला आणि महत्वाची विकेट दीप पाटीलच्या रूपात हा दुसरा धक्का. डीजे अनिकेत 11 उत्कर्ष सावले आणि त्यांच्या विरोधात क्रियांश 11 AAC मोठी जुई. दोनही संघाला आम्ही विनंती करतोय की आपण रिपोर्टिंग करायची आहे. मोठी जुई आणि उत्कर्ष सावले दोनही संघाचे कर्णधार आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करावी. यानंतर जितो आई जिते बी आणि त्यांच्या विरोधात अनन्या एंटरप्राइजेस तलेगावाडी अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. इथे मॅच मध्ये रोमांचकता कायम आहे. ज्या दीप पाटीलने षटकार ठोकला होता त्याला बाद करण्यात सफल ठरलाय तो गोलंदाज ऋषी गडगे. पहिल्या चेंडूवरती 2 धाबा झेल ड्रॉप झाल्यानंतर त्यानं खर्च केलेत आणि तदनंतर विकेट प्राप्त करत सध्या स्थितीला तो सांगतोय की सामना अजून संपलेला नाहीये. शेवटचे आता 16 चेंडू बाकी आहेत, 24 धावसंख्येची गरज. बॅटची आतली कडा मागच्या बाजूला चेंडू रेंगाळत बसला. डॉट बॉल येतोय. धावफलक सिरावेला. एक निर्धाव चेंडू या मॅच मध्ये हौसले बुलंद करेल. एक निर्धाव चेंडू या मॅच मध्ये कायम ठेवेल वडगाव संघाला. हा सामना कोणीही जिंकू देत, पण प्रेक्षकांची मनं जिंकणारा सामना झाला पाहिजे आणि तसा प्रयत्न आता गोलंदाज करताना दिसून येत आहेत मैदानावरती. ऋषी तयार आहे. ऋषीचा हा चेंडू वेगवान राईट आर्म राऊंड द विकेट न तो गोलंदाजी करतोय. अँगल क्रिएट करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. विकेटच्या खोलीचा तो पूर्णपणे वापर करतो आणि खोलवर पद्धतीचे चेंडू सातत्यानं टाकताना आपण त्याला बघू शकाल. अजून एक डॉट बॉल आला, याचा अर्थ मॅच हळूहळू या मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करतोय तो वडगाव संघ. शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील 14, 24 धावसंख्येची गरज. तेजस सोले यांचं आगमन झालंय, त्यांचंही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून असेल. भरपूर पारितोषिक आयवा कॅच साठी त्यांनी लावलेली होती. शेवटचे 14 चेंडू 24 धावसंख्येची गरज. क्षेत्ररक्षणात आता बदल केला जातोय. कमी उंचीचा गोलंदाज ऋषी गडगे असं वाटत नाही वेगाने चेंडू टाकेल, पण ज्या वेळेला चेंडूला डिलिव्हर करतोय ना त्यावेळेला खांद्यातून स्वतःला झोकून देतोय आणि त्याच्याकडे असलेली गुणवत्ता सादर करत पुन्हा एकदा करतोय या मॅच मध्ये महत्वपूर्ण विकेट. रायगड प्रीमियर लीग आणि सगळ्यांनाच ठाऊक असेल, रायगड प्रीमियर लीग जरी नामकरण असेल तरी रसायनीचं क्रिकेट मागे नाहीये आणि हे सिद्ध केलं कित्येक खेळाडूने. वावेगडचा अनुराग माले असेल, मोहपाडावाडीचा शुभम नाईक असेल, खाणे आंबिवलीचा सुरेश पुजारी असेल, लोदिवलीचा बंटी भद्रिके असेल, रजत मुंडे चांबार्लीचे असतील, त्याचबरोबरीने नारपोलीचा दिनेश पाटील असेल, पोसरीचा मन्नी तात्रे असेल, गावडे जांभिवलीचा ओमकार गावडे असेल, त्याचबरोबरीने सावल्याचा किरण पवार असेल, या सगळ्यांनी आपली छाप सोडत रसायनीचा अभिमान रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा उंच केला आणि रसायनीचे क्रिकेट नेहमीच अग्रेसर राहताना आपण बघत आलोय. इथे एक सिंगल प्राप्त केली जाते आणि या सिंगलच्या बरोबरीने समीकरणात बदल होईल. 36चा पाठलाग करायचा आणि 36चा पाठलाग करताना धावफलक जाऊन पोहोचलंय
13 या धावसंख्येवरती 3 विकेट त्या ठिकाणी गमावल्यात. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3-13 झालेत ते भोकरपाडा संघाचे. शेवटचे आता 12 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी गरज उरले ती 23 या धावसंख्येची. या दरम्यान क्रिकेट म्हटलं की चेंडू हा सगळ्यात महत्वाचा घटक असतो आणि आपण बघतो या स्पर्धेमध्ये ज्यांनी आम्हाला लागतील तेवढे चेंडू पुरवलेत प्रवीण दादा मालुसरे साहेबांनी त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मंदार सोले यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते प्रवीण दादांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे आणि त्यांनी लागतील तेवढे चेंडू दिलेत. निखिल खरं तर भरपूर चेंडू सीमा पार गेले. काही जणांनी आयबा कॅच सुद्धा घेतल्यात. याचा अर्थ त्यांच्या चेंडूचा मी तर म्हणेन सार्थ झाला आणि ते आपण बघतो की ही स्पर्धा सुद्धा रंगते. प्रवीण दादा मालुसरे यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय मंदार सोले यांच्या शुभ हस्ते. हॅलो, प्रवीण गीत साहेब समालोचक कक्षात यायचं आहे. डॉट बॉल येतोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. गोलंदाजीला आलाय तो गोलंदाज आकाश केदारी. शेवटपर्यंत बॅटिंग करताना थांबला होता. भरपूर वेळ त्याने खेळपट्टीवरती दिला. मोक्याच्या क्षणाला 2-3 मोठे फटके त्याने सुद्धा खेचले आणि अखेर आपण बघतोय की त्याच धावांच्या जोरावरती आता संघर्ष करतोय. सुरुवातीला केलेला संघर्ष आता खऱ्या अर्थानं सामर्थ्य बनलाय. तो लक्ष्य वडगाव टीमचा माफक आव्हान होतं 36 धावसंख्येचं, पण हळूहळू ते कठीण करायला सुरुवात केले वडगाव टीमच्या गोलंदाजांनी. शेवटचे 11 चेंडू 23 ची आवश्यकता. वेगवान एस्टनच्या मधोमध सापडतोय रितेश आगिवले. अक्रॉस जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि ज्या वेळेला तुम्ही अक्रॉस होता बॅट आणि चेंडू मध्ये जर का संपर्क झाला नाही तर पायचीत होण्याची शक्यता दाट असते आणि तेच घडलं मैदानावरती. पायचीत पकडलाय फलंदाज रितेश आगिवले. त्याचबरोबरीने खऱ्या अर्थानं चेतन शिंदे आणि मंगेश शेठ शिंदे यांच्याकडून सुद्धा 3 षटकाराला 2000चं कॅश प्राइज आणि पर षटकाराला 500चं कॅश प्राइज असेल ते करण पाटील या फलंदाजाला. शेवटचे आता चेंडू शिल्लक आहेत ते 10 आणि 23 धावसंख्येची गरज. प्रणित पाटील पहिला चेंडू फेस केलाय. झेल सुटला होता आणि तब्बल 13 चेंडू दीर्घकाळ प्रतीक्षा करतोय नॉन स्ट्रायकर एंडला तो फलंदाज प्रणित पाटील. काय प्लॅनिंग आहे वडगाव टीमची. नॉन स्ट्रायकर एंड वरतून स्तब्ध बघतोय ही मॅच. बाकी फलंदाज काय करतायत. अंधराईचा फटका, वेगवान फटका. एक क्षेत्ररक्षक त्याच वेगाने चेंडू पर्यंत पोहोचलेत. एक धाव त्या ठिकाणी प्राप्त केली जात आहे आणि एका धावेच्या बरोबरीने धावफलक पोहोचले 14 या धावसंख्येवरती. खरं तर जिंकण्यासाठी आपण बघतोय शेवटचे 9 चेंडू बाकी आहेत आणि गरज उरले ती 22 या धावसंख्येची. या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत खरं तर वडगाव टीमसाठी. किरण पाटील खांडपे कर्जत यांच्याकडून वडगाव टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आणि त्यांचं स्वागत असेल तिरंगा ट्रॉफी 2026च्या माध्यमातून. शेवटचे आता चेंडू शिल्लक राहिलेत 9 आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 22 धावसंख्येची. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न खरं तर अवे फ्रॉम द बॉडी फलंदाजापासून चेंडूला दूर ठेवला आणि इथे मात्र आपण बघतोय थांबवलंय ते प्रणित पाटीलला. हळूहळू या सामन्यात आता बाजू भक्कम होते. खरं तर हळूहळू या मॅच वरती वर्चस्व निर्माण करतोय तो लक्ष्य वडगाव संघ. 18-26चं समीकरण होतं 8-22 वरती येऊन पोहोचलंय. लाजवाब गोलंदाजी, कौतुकास्पद कामगिरी, शिरकाव केलाय खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये लक्ष्य वडगाव या टीमनं. फटका फसलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहेत. झेल कॅरी केला जातोय आणि विजय आणि पराजय मधलं जे अंतर होतं ना ते दूर करत प्रणित पाटीलला दाखवलाय तो परतीचा रस्ता.
डीजे आणि अंकित या स्पर्धेची खासियत आहे जे सुपर 3ला तीन टीम जातील ना त्याच्या 12th मॅनला देखील शूज आहेत आणि प्रथमच आपण पाहतो या पूर्ण विभागामध्ये खालापूरमध्ये खासियत या स्पर्धेमध्ये खऱ्या हा अर्थाने या दाखवली. अगोदर सुद्धा मी उल्लेख केला खऱ्या अर्थानं जे टॉप 3 मध्ये 3 संघ जातील त्यांचा उल्लेख अगोदरच आपण केलेला आहे. रितेश सुर्वे यांच्याकडून भोकरपाडा टीम साठी शुभेच्छा आलेल्या आहेत त्यांचंही आम्ही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. रितेश सुर्वे यांच्याकडून भोकरपाडा टीमला शुभेच्छा आल्यात कारण हा संघ अडचणी त्याने खऱ्या अर्थानं शुभेच्छांची त्यांना नितांत गरज आहे. शेवटचे आता 7 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी गरज उरली आहे ती 22 या धावसंख्येची. आक्रमणाशिवाय पर्याय नाहीये. अन्वी आस्था हिच्या नावानं खेळणारा आपण बघतोय जय हनुमान भोकरपाडा संघ आणि त्यांची परिस्थिती कोणालाही वाटलं नसेल की अशी होईल म्हणून कारण 24 मध्ये 36चा पाठलाग करायचा होता. पहिल्या चेंडूवरती 3 धावा आल्या होत्या. पहिल्या षटकात तब्बल 10 धावा आल्या होत्या आणि असं वाटलं की सहजगत्या विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करेल तो भोकरपाडा संघ. पण दुसरं षटक टाकलं ऋषी गडगेनं केवळ 3 धावा त्यानं खर्च केल्या. आकाश केदारीनं आपल्या षटकात अद्यापर्यंत केवळ 1च धाव त्यानं खर्च केले आणि समीकरण राहिलंय शेवटचे 7 चेंडू 22 धावसंख्येचं. पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी होत असताना या दरम्यान आपण बघतोय आदरणीय रोशनदादा राऊत साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांच्या समवेत संदेशदादा जाधव यांचं आगमन या ठिकाणी होत असताना आणि अगदी त्यांच्या खांद्यावरती जरी आपण पाहिलं ना तरी तिरंगाच आहे की काय असं दिसून येतं आणि आपण मी अगोदर सुद्धा तिरंगाचा उल्लेख केला. खरं तर शेवटचा चेंडू या ठिकाणी निर्धाव आलाय. शेवटचे आता 6 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 22 या धावसंख्येची. वैभव जाधव यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात त्यांचंही स्वागत. भोकरपाडा टीम साठी वैभव जाधव यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत त्यांचंही स्वागत असेल. डीजे डीजे किरणदादा मांडे यांना मी विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. किरणदादा मांडे यांना आमची विनंती असेल. तलेगावाडी संघाला भरपूर त्यांचं सहकार्य अद्यापर्यंत आपण बघत आलोय आणि खऱ्या अर्थानं आपला संघ कसा पुढे जाईल ना यावरती खऱ्या अर्थानं त्यांचं लक्ष केंद्रित असतं आणि त्यांच्या नसानसातच भगवा आहे आपण पाहिलंय किरणदादा मांडे आणि आपण बघतोय की रोशनदादा राऊत साहेब या मुख्य व्यासपीठावरती विराजमान आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये नक्कीच आपण त्यांना विनंती करूयात किरणदादा मांडे की आपण सुद्धा खऱ्या अर्थाने या मंचावरती विराजमान व्हायचंय. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. जिंकण्यासाठी 22 धावसंख्येची गरज आहे. 18-26चं समीकरण 2 षटकं टाकली. एक टाकलं ऋषी गडगेनं केवळ 3 धावा त्यानं खर्च केल्या. एक षटक टाकलं आकाश केदारीनं. निर्णायक षटक जादुई षटक ज्या आकाश केदारीनं बॅटिंग करताना डाव सावरला ज्या आकाश केदारीनं शेवटच्या क्षणाला 2-3 मोठे फटके खेचले आणि त्याच फटक्यांच्या जोरावरती आपण बघतोय की ते षटक टाकत त्यावेळेला केलेला संघर्ष आता सामर्थ्य बनून गेला. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. 22ची गरज सामना संपलेला नाहीये. करण पाटीलकडे ती गुणवत्ता आहे. बाहुबली फलंदाज आहे जो मोठमोठे फटके मारू शकतो. शेवटचे 6 चेंडू 22ची गरज. आउटसाइड ऑफ स्टंप ऑफस्टिकच्या जास्त बाहेर हा चेंडू जातोय. पंच शुभम कदम सर यांचा इशारा येतो की वाईड बॉल. गोलंदाजावरती आक्षेप या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. ऑन स्क्रीन वरती तशी तपासणी होईल. वाईटच्या मदतीनं समीकरण बदलेल. शेवटचे आता 6 चेंडू तसेच शिल्लक 21 धावसंख्येची गरज. खराब चेंडू दडपण असेल गोलंदाजावरती. करणकडे ती गुणवत्ता आहे
अद्यापर्यंत काय घडलंय ना हे सगळं विसरून जर का बॅटिंग झाली तर या धावाही चेस होतील. होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागणार नाहीये. गोलंदाजावरती दडपण दिसून येतंय. पहिला चेंडू त्यानं खराब फेकला, त्यानंतर पुनश्च चेंडू खराब टाकतो, याचा अर्थ दडपण आहे गोलंदाजावरती. युवा गोलंदाज आहे प्रणित म्हात्रेवरती निकाले. लक्ष वडगाव टीमचा अद्यापर्यंत वडगाव संघ सुस्थितीमध्ये आहे, पण शेवटचे 6 चेंडू आता बाकी राहिलेत आणि 20 धावसंख्येची गरज. हॅलो, पाहुण्यांची उपस्थिती आपण बघतोय. नक्कीच हा सामनाही फार महत्वाचा आहे आणि हा सामना झाल्यानंतर खऱ्या अर्थानं पाहुण्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोतच. कारण भारतीय संस्कृती सांगते, आपण नेहमी म्हणतो इंग्रजांनी भारतावरती 150 वर्ष राज्य केलं, भरपूर त्यांनी धन दौलत नेली, संपत्ती नेली, पण त्यांना आपली संस्कृती बिलकुल नेता आली नाही. या भारतीय संस्कृती म्हणजेच आलेल्या अतिथी मान्यवरांचं स्वागत करणं जरूर आपण करणार आहोत, पण मॅच ही तेवढी महत्वाची आहे. शेवटचे 6 चेंडू 20ची आवश्यकता. हा फटका फसलाय. यष्टीरक्षक योगेश पाटील चेंडूवरती आले, झेल कॅरी केला जातोय आणि फलंदाज करण पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. अडचणीमध्ये अडकली ही टीम. मोकरवाडा टीमला आपण बघतोय बरेचसे चांगले खेळाडू होते, परंतु जेव्हा पहिली इनिंग झाली होती ना, 35 धावा लागल्या होत्या धावफलकावरती, तेव्हाच निखिल बाबर यांनी सांगितलं होतं की लक्ष वडगाव या नावात जादू आहे. त्यामुळे ही मॅच ते शेवटपर्यंत नेतील आणि तसंच क्रिकेट आपण आता मैदानावरती खरं तर पाहतोय. नावात जादू म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन, तुम्ही दैवावरती विश्वास ठेवण्यापेक्षा कर्मावरती विश्वास ठेवला पाहिजे. आणि त्यांनी सांगितलं लक्ष या नावाची भरपूर दहशत होती, ती कायम ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करू. पुनश्च फटका फसला. क्षेत्ररक्षक आदित्य पाटील कमाल करतोय संपूर्ण मॅच मध्ये, त्यानं टिपलाय अजून एक चांगला झेल. डीजे भरपूर विकेट या ठिकाणी गमावल्यात. अद्यापर्यंत फलंदाज बाद झालेत 7. सागर आगिवले बॅटिंग साठी दाखल होत असताना शेवटचे आता 4 चेंडू बाकी आहेत. 20 धावसंख्येची गरज. 4 चेंडू 20 धावसंख्येची गरज. अजिंक्यने उल्लेख केला होता अगोदरच्या इनिंग मध्ये, जेवढा आक्रमक योगेश पाटीलना तेवढा विचाराने शांत संयमी ते करायचं होतं भोकरपाडा टीमला. आणि आपण बघतोय की आक्रमणासाठीच गेला भोकरपाडा संघ. सिच्युएशन नुसार बॅटिंग होणं गरजेचं होतं, परिस्थितीनुसार खेळ व्हायला होता, पण प्रत्येक फलंदाज आक्रमण करण्याचा प्रयत्न केला आणि त्या कारणास्तव सिंगल डबल हे भोकरपाडा संघाचं खरं क्रिकेट नाहीये, ते विसरलेत आज काय करायचं होतं ते. आणि त्या कारणास्तव आपण बघतोय की इथे मात्र संघ अडचणीत पाहायला मिळतो. एक सिंगल प्राप्त केली जाते. मॅच मध्ये आता निकाल हळूहळू स्पष्ट होत असताना कंपल्सरी चेसिंग आहे या स्पर्धेचा नियम. शेवटचे 3 चेंडू आता बाकी आहेत. 19 धावसंख्येची गरज. शेवटचे 3 चेंडू 19 धावसंख्येची गरज. चांगल्या संख्येने प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करतात. गरंगलत जर का फटके आले तर तितकासा फरक पडणार नाहीये. आणि सकाळपासून जर आपण पाहिलं ना, 60+ ज्या वेळेला धावा झाल्यात त्या धावा चेस झाल्यात, 50+ धावा चेस झाल्यात, 30, 35, 32, 36 हे समीकरण ज्या वेळेला आलंय त्या वेळेला तो सामना शेवटपर्यंत आणि विशेषतः ते धावाही वाचल्यात आणि हे वैशिष्ट्य राहिलं संपूर्ण स्पर्धेचं. याचा अर्थ खेळपट्टी दोघांनाही चांगली साथ देते आणि खराब प्रदर्शन राहिलंय या मॅच मध्ये भोकरपाडा टीम कडून. अजून एक डॉट बॉल येतोय. शेवटचा चेंडू आता बाकी असेल. या मॅच मधील 18 धावसंख्येची गरज. लढलाय, संघर्ष केला आणि तदनंतर जबरदस्त खेळ. लक्ष वडगाव त्रिफळा उद्ध्वस्त करत शेवट सुद्धा गोड केला जातो आणि हा सामना जिंकलाय तो लक्ष वडगाव या टीमने. हार्दिक असं अभिनंदन. पाहुण्यांची व्यासपीठावरती पाहायला मिळते तिरंगा ट्रॉफी. ट्रॉफी मध्ये चांगल्या संख्येने
प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करतात त्यांचं स्वागत असेल. प्लेअर ऑफ द मॅच आकाश केदारी याला मी विनंती करेन की हे पारितोषिक घेण्यासाठी आपण यावं. आकाश केदारी प्लेअर ऑफ द मॅच. बॅटिंग करताना महत्त्वपूर्ण 17 धावा, गोलंदाजी करताना केवळ 1 धावसंख्येचं षटक, 2 विकेट्स त्यानं प्राप्त केल्या आणि विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारा आकाश केदारी ठरलाय प्लेअर ऑफ द मॅच. मुख्य व्यासपीठावरती आपण बघू शकाल. खरं तर पंचायत समिती वासंबचे अधिकृत उमेदवार आदरणीय रोशन राऊत साहेब यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबरीने व्यापारी अध्यक्ष आदरणीय प्रदीपदादा पाटील साहेब, शाखा प्रमुख शिवसेना निलेशजी जुनगरे साहेब, माजी प्रभारी सरपंच आदरणीय संदेशजी जाधव साहेब, त्यांच्या समेत राहुल राऊत साहेब, योगेश राऊत साहेब, पप्पू राऊत साहेब, मयूर म्हात्रे साहेब यांची उपस्थिती आपण बघतोय. प्रवीण गीत साहेब असतील, विजय सावंत साहेब असतील आणि किरणदादा मांडे साहेबांची उपस्थिती